आणि नागपूरमधून आणखी एक बातमी। नागपूरच्या सुप्रसिद्ध मारबत उत्सवाचं या वर्षीचं 140वं वर्ष आहे। जगामध्ये इतर कुठेही दिसणार नाही असा हा उत्सव पिवळी आणि काळी मारबत या शहराच्या भल्यासाठी कल्याणासाठी येतात आणि तमाम रोगराई, साथीचे आजार, दुष्टप्रवृत्ती, वाईट गोष्टी आपल्या सोबत घेऊन निघून जातात अशी शेकडो वर्ष जुनी समजूत आहे। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हापोळा साजरा केला जातो त्या दिवशी नागपूरमध्ये देश विदेशातील लोकही या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवामध्ये सहभाग नोंदवतात। जुन्या नागपूर शहराच्या इतवारी भागात पिवळ्या मारबतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते। नागपूरची वैशिष्ट्य काय असा जर प्रश्न केला तर काही उत्तरं सुचतात मनाला। एक तर नागपूर म्हणजे संत्रा शहर, नागपूर म्हणजे 0 माईलचं शहर, तसंच नागपूर म्हणजे पोळ्याच्या काळामध्ये असलेलं मारबत उत्सवाचं शहर। आपण इथे पाहू शकता मोठी रांग इथे लागलेली आहे। लोक मोठी गर्दी करून इथे आलेले आहेत। त्यांना दर्शन घ्यायचं आहे पिवळ्या मारबतीचं। आपण पाहू शकता मारबतीची ही मूर्ती, ही जी देवतेची मूर्ती आहे, हिला मारबत असे म्हणतात। आणि ही अशा 2 मारबती असतात, पिवळी मारबत आणि काळी मारबत। ही पिवळी मारबत आहे आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आणि तिला नारळ अर्पण करण्यासाठी, प्रसाद दाखवण्यासाठी लोकांची गर्दी इथे आलेली आहे। आणि आपण या पिवळ्या मारबतीचा थोडा इतिहास जाणून घेऊयात। आपल्यासोबत जयवंत तकीतकर आहेत। सुमारे 65 वर्ष वय त्यांचं आहे आणि मुख्य म्हणजे ही त्यांची 3री की 4थी पिढी आहे। पिवळ्या मारबतीची जी सुरुवात होती मला वाटतं तुमच्या आजोबांनी केली होती। थोडं त्याबद्दल सांगा जयवंतराव। कारण की त्या काळामध्ये मारबत ही काय, आमच्या इथं मारबत म्हणजे इळा पिळा खासी खोकला घेऊन दागे ही प्रथा होती पुरातनकालीन। का त्याचं कारण हे होतं की छोटी मातीची मारबत बनवून ते गावाच्या बाहेर नेऊन फेकून द्यायचे आणि मेळे जे दरवाजावर ठेवायचे ती सगळे गावाच्या बाहेर नेऊन काढायचे। कारण की हा श्रावण महिना असते, श्रावण महिन्यामध्ये पाणी राहते, त्याच्यामुळे दूषित वातावरण होते, रोगराई होते, म्हणून त्या मारबतीला ती प्रथा पुरातनकालीन आहे। तर त्या छोटी मातीची बनवून लोक फेकत होते, त्याला आम्ही मोठं रूप दिलं त्या काळात 1885 मध्ये। आणि मग त्याला 1 वर्षी 2 वर्ष मातीची बनवून थोडी मोठी बनवली। त्याच्यानंतर 1885 मध्ये आम्हाला मूर्तिकार भेटले, जे आज मूर्ती बनते, त्यांचे आजोबा म्हणजे 3 पिढी आहे आज। जयवंतराव हे 140वं वर्ष आहे। हां, 140 वर्ष पूर्ण झाले आहे यावर्षी। पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा वापर करून या मारबतींच्या मूर्त्या बनवल्या जातात। याशिवाय पुरुष मारबत म्हणजे त्याला बडग्या म्हणतात, त्यांना बनवलं जातं। आणि जेव्हा त्यांचं दहन केलं जातं तेव्हा सगळी रोगराई, सगळे आजार आणि सगळ्या वाईट चालीरीती यांचं दहन झालं असं समजलं जातं। नागपूरचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेला हा मारबत उत्सव खरोखर दरवर्षी हजारो लोक किंवा लाखो लोक येऊन दर्शन घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।